नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं रिडक्शन प्रोसेस, मेटलर्जीची एक्स्ट्रॅक्शन जी प्रोसेस आहे त्याच्यामधला हा पुढचा भाग आहे. रिडक्शन प्रोसेसमध्ये पहिली जी प्रोसेस आहे ती स्मेल्टिंग प्रोसेस बघा. द ऑक्साइड ऑफ मेटल इज रिड्यूस्ड टू अ मेटल बाय कार्बन अँड दिस प्रोसेस इज नोन ॲज कार्बन रिडक्शन प्रोसेस. याच्यामध्ये हा MCQ येऊ शकतो. What is another name of carbon reduction process? It is known as smelting process. Or which element is used in smelting process असं पण विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये कार्बन हा वापरला जातो. Now next is detail about smelting. स्मेल्टिंगमध्ये काय केलं जातं बघा. ब्लास्ट फर्नेसमध्ये चार्ज टाकला जातो. हा जो चार्ज असतो इथे टाकला जातो तो फ्लोअरवरून. तर त्याच्यामध्ये ओर, कोक आणि लाईमस्टोन अशा ह्या 3 गोष्टी असतात. हा चार्ज इकडे गेल्यानंतर इकडे हे जे टॉयर्स आहेत, टॉयर्समधून हॉट एअर ब्लास्ट इंट्रोड्यूस केला जातो. हॉट एअर ब्लास्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा तो हॉट एअर ब्लास्ट वर जातो त्याचं टेम्परेचर होतं 400 डिग्री सेल्सिअस. 400 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यानंतर ओरमध्ये जो आपण कार्बन टाकलेला आहे किंवा कोक टाकलेला आहे तो कोक हे टेम्परेचर इन्क्रीज करतो आणि रिडक्शन होतं. आणि हे रिडक्शन झाल्यानंतर फायनल टेम्परेचर जे आहे इन्क्रीज झाल्यानंतर ते होतं आहे 1500. त्याच्यानंतर इकडे जो बेसला हर्थ ऑफ ब्लास्ट फर्नेस कंटेन 2 आउटलेट. वन आउटलेट दॅट इज द लोअर आउटलेट इज फॉर मोल्टन आयर्न अँड अपर आउटलेट इज फॉर स्लॅग. स्लॅग कसा तयार होतो? जेव्हा याच्यातल्या काही इम्प्युरिटीज फ्लक्सशी रिॲक्ट होतात. आपण लाईम टाकतोय त्याच्यामध्ये, ते लाईमशी रिॲक्ट होतात इम्प्युरिटीज आणि त्याच्यापासून स्लॅग तयार होतो. तर हा स्लॅग जो आहे हा स्लॅग इकडे वरच्या आउटलेटमधून बाहेर काढला जातो आणि खालच्या आउटलेटमधून मोल्टन आयर्न बाहेर काढलं जातं. अशा पद्धतीने इथे तुम्हाला कास्ट आयर्न किंवा पिग आयर्न जे आहे ते मिळतं. रिडक्शन प्रोसेस इट इज स्मेल्टिंग प्रोसेस. त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस जी आहे ती ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस किंवा याला थर्माइट प्रोसेस पण म्हणतात. पुन्हा याच्यावर MCQ येतो. व्हॉट इज अनदर नेम ऑफ ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस? इट इज थर्माइट प्रोसेस. रिडक्शन बाय यूज ऑफ थर्माइट. व्हॉट इज थर्माइट? थर्माइट काय असतं बघा. मिक्सचर ऑफ ॲल्युमिनियम पावडर अँड मेटॅलिक ऑक्साईड इन द रेशो 1:3. म्हणजे ॲल्युमिनियम पावडर 1 भाग घ्यायचे आणि मेटॅलिक ऑक्साईड जे असेल ऑक्साईड फॉर्ममधलं ओर ते 3 भाग घेतल्यानंतर ते जे मिक्सचर असतं त्याला थर्माइट म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल रिडक्शन ऑफ क्रोमियम ऑक्साईड और आयर्न ऑक्साईड किंवा हेमॅटाइट ओर, हे 2 ओर जे आहे यांचं रिडक्शन जे आहे ते ॲल्युमिनियम थर्मिक प्रोसेसने केलं जातं. एक्झाम्पल पण विचारले जातात MCQ मध्ये. विच प्रोसेस यू विल यूज फॉर रिडक्शन ऑफ क्रोमियम ऑक्साईड? तर ती असणार आहे ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस. Fe2O3 साठी स्मेल्टिंग पण वापरली जाते आणि ॲल्युमिनोथर्मिक पण प्रोसेस वापरली जाते. आता याच्यामध्ये स्पेशली ही प्रोसेस जी वापरली जाते ती ब्रोकन रेल ट्रॅक्स जे असतात ते फिल करण्यासाठी. हे बघा इथे फिगरमध्ये दिसतंय की हे ब्रोकन रेल ट्रॅक आहे आणि ब्रोकन रेल ट्रॅकच्या तिथे आयर्नचं ओर आणि ॲल्युमिनियम पावडर ही टाकली जाते. म्हणजे इथे ओर असणार आहे 3 भाग आणि ॲल्युमिनियम पावडर 1 भाग असेल आणि ते जे आहे ते मिक्सचर या रेल ट्रॅकवर टाकलं जातं आणि ती मिक्सचर जे आहे ते कार्बन लेअरने कव्हर केलं जातं त्याचं ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून. आणि मॅग्नेशियम वायर टाकून ते बर्न केलं जातं. बर्न केल्यानंतर त्याच्यातला आयर्न जो आहे तो आयर्न तयार होऊन म्हणजे Fe2O3 पासून रिडक्शन होतं आणि आयर्न तयार होतो आणि तो ब्रोकन रेल ट्रॅक जॉईन करतो. दिस इज ॲल्युमिनोथर्मिक प्रोसेस. Now next is refining. Refining, that is purification of metal to get extra pure metal. That is known as refining. First method is pooling, that is oxidation of impurities. This method is used when impurities in a metal have more affinity of oxygen. In the purification of copper, which contain copper oxide as an impurity, and also in purification of tin, especially tin साठी जास्त प्रमाणात pooling method वापरली जाते, which contain tin oxide, that is tannic oxide SnO2 as impurities. याच्यामध्ये मोल्टन मेटल जे आहे ते बांबूने किंवा वुडन पार्ट जो असेल एखादा तर त्याच्याने ते मेल्ट केलं जातं, म्हणजे स्टर केलं जातं मेल्ट होताना
आणि अशा पद्धतीने त्याच्यातल्या ज्या इम्प्युरिटीज असतील तर त्या इम्प्युरिटीजचं ऑक्सिडेशन होऊन जातं आणि त्या पद्धतीने त्या ऑक्सिडाइज झालेल्या इम्प्युरिटीज रिमूव्ह केल्या जातात. दॅट इज द पोलिंग मेथड. नाव नेक्स्ट इज इलेक्ट्रो रिफायनिंग मेथड. ही फर्स्ट सेमिस्टरला पण आपली झालेली ती इलेक्ट्रो रिफायनिंग मेथड. इट इज द प्रोसेस ऑफ रिफायनिंग अ मेटल, मेनली कॉपर. स्पेशली ही मेथड जी आहे ती कॉपरसाठी वापरली जाते. बाय इलेक्ट्रोलिसिस the tough pitch or blister copper containing 99.2 or 99.6% of copper may be further refined to get 99.98% pure copper by electrolytic refining. The refining tank is wooden vat lined with lead sheets. हा टँक आहे, त्याच्यामध्ये कॉपरचे शीट्स टाकले जातात. कॉपरच्या प्लेट्स इम्प्युअर आणि प्युअर हे तुम्ही इथे बघू शकता. इकडे फक्त 2 आहेत आणि इकडे तसंच आहे पण जास्त प्लेट्स दिलेले आहेत. इम्प्युअर कॉपर जो आहे तो ॲनोड म्हणून ॲक्ट करतो आणि प्युअर कॉपर जो आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट करतो. जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करणार तेव्हा इम्प्युअर कॉपर जो आहे किंवा ज्याला आपण ब्लिस्टर कॉपर म्हणतो तो याच्यामध्ये मेल्ट होईल आणि प्युअर कॉपर जो असेल तो कॅथोडवर डिपॉझिट होणार. इलेक्ट्रोलाइट जे आहे ते असे आहे कॉपर सल्फेट सोल्युशन विथ H2SO4. याचं कॉम्पोजिशन एक्झाममध्ये येऊ शकतं. व्हॉट इज द कॉम्पोजिशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इन इलेक्ट्रो रिफायनिंग प्रोसेस? इट इज 15% कॉपर सल्फेट अँड 5 to 10% ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. उलटं पण विचारलं जाऊ शकतं. 5 to 10% सल्फ्युरिक ॲसिड अँड 5 to 10% कॉपर सल्फेट अँड 15% सल्फ्युरिक ॲसिड. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, दिस इज द इलेक्ट्रोलाइट composition, that is 15% copper sulfate and 5 to 10% of sulfuric acid. When a current of electricity is passed, copper ion are discharged at cathode and deposited as pure copper. त्याच्यानंतर ॲनोड मोड, हे इम्प्युरिटीज जे आहेत इथे ॲनोड मोडमध्ये जमा होतात ॲट द बॉटम ऑफ टँक. इट कंटेन सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम. स्पेशली जेव्हा इलेक्ट्रो रिफायनिंगमध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात, कॉपरपासून ज्या इम्प्युरिटीज बाहेर पडतात तर त्याच्यामध्ये सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम असतं. दिस इज इलेक्ट्रो रिफायनिंग. नाव नेक्स्ट इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. हार्डनेस, डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, टफनेस, ब्रिटलनेस, टेन्साइल स्ट्रेंथ, वेल्डेबिलिटी अँड मशिनेबिलिटी या महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत मेटल्सच्या. त्या आपण पुढच्या भागात बघू.